पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मनसे नेते दिलीप बापू धोत्रे आणि नगरसेविका माधुरी धोत्रे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 17 मधील रणवीर चौकात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 18 रोजी रात्री 12 वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची प्राणप्रतिष्ठापना, तसेच दिनांक 19 रोजी सायंकाळी 6 वाजता मराठी पाऊल पडते पुढे हा महाकलाविष्कार, दिनांक 20 रोजी सकाळी 11 वाजता रिक्षा सौंदर्य स्पर्धा, तर दिनांक 20 व 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता लहान मुलांच्या स्पर्धा होणार आहेत। या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी दिली। शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विठ्ठल परिवार आणि रणवीर शिवाजी महाराज तरुण मंडळ यांच्या वतीनं दिनांक 18 फेब्रुवारीला रात्री 12 वाजता संतपेठ भागातील रणवीर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठापना सोहळा त्या ठिकाणी रात्री 12 वाजता होणार आहे। त्याचबरोबर रात्री 12 वाजता शोभेच्या आतषबाजीचे फटाक्यांची आतषबाजी त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। दुसऱ्या दिवशी 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी सायंकाळी 6 वाजता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित मराठी पाऊल पडते पुढे हा महाकलाविष्कार उदय साटम यांनी दिग्दर्शित केलेला हा प्रयोग त्या ठिकाणी पंढरपूर शहरातील सर्वच माता भगिनी, वडीलधारी मंडळी, सर्व नागरिकांसाठी भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर 20 तारखेला मुला-मुलींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, तसेच आमच्या महिला माता भगिनींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 20 तारखेला महिलांसाठी आणि मुला-मुलींसाठी विविध स्पर्धांचे देखील त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। असे भव्य दिव्य असे 4 दिवसाचे हे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत। हे सर्व कार्यक्रम पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 17 येथील नरवीर चौक येथे लखेरी गल्ली या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तरी पंढरपूर शहरातील सर्वच जनतेला माझी विनंती आहे की शिवजयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या या सर्व सोहळ्या, सर्व कार्यक्रमास आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावे ही सर्वांना मी नम्र विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।